जय गणेश मंडळी, सर्वांचं स्वागत आहे बाप्पांची गाथा या चॅनल मध्ये। तर आजची आपली ही दुसरी कथा आहे आणि या कथेमध्ये त्रेतायुगातल्या आपल्या गणपती बाप्पांचा हा जो अवतार आहे गुणेश या अवताराचं नाव आहे। आणि सोप्या पद्धतीने आपण जर या अवताराला ओळखायला गेलो तर आपण मयुरेश्वर असं या गणपतीचा अवताराचं नाव आहे। सो आजची कथा ही त्रेतायुगातल्या मयुरेश्वर अवताराची कथा आहे, म्हणजेच गुणेश अवताराची कथा। तर पुढील कथा अशी आहे की फार प्राचीन काळी गंडकी नगरीत चक्रपाणी नावाचा राजा राज्य करीत होता। त्याला सूर्याच्या उपासनेने पुत्ररत्नाचा लाभ झाला। त्या पुत्राचे नाव त्यांनी सिंधू असे ठेवले। सिंधू ही मोठा होऊन सूर्याची उपासना करू लागला। सूर्याच्या उपासनेने त्याला अमरत्वाचा वर मिळाला। त्यामुळे सिंधू दैत्य उन्मत्त झाला। अवघ्या त्रैलोक्याचे राज्य आपणास मिळाले असे सिंधू दैत्यास वाटू लागले। मग त्याने पृथ्वी जिंकली। इंद्राच्या राजधानी अमरावतीवरही त्यांनी स्वारी केली। इंद्राचा अगदी सहजपणे त्याने पराभव केला। त्यामुळे अगदी सहजपणे त्याने स्वर्ग जिंकला। तेव्हा विष्णूने त्याच्याशी युद्ध केले, पण विष्णूलाही त्याच्याशी युद्ध करता येईना। सिंधूने आपल्या अतुल पराक्रमाने विष्णूलाही वश केले। त्याला गंडकी नगरीत राहण्याची आज्ञा केली। मग सिंधूने सत्यलोक व कैलासावरही स्वारी केली। सर्व देवांना त्या गंडकी नगरीत त्याने बंदिवासात टाकले। तेव्हा दुःखी झालेल्या देवांनी श्री गणेशाची आराधना सुरू केली। प्रसन्न झालेल्या श्री गणेशांनी देवांना आश्वासन दिले की मी लवकरच माता पार्वती व शिवशंकरांच्या घरी अवतार घेईन, मयुरेश्वर या नावाने अवतार घेईन व तुमची सिंधू दैत्यापासून सुटका। सिंधूच्या त्रासाला कंटाळलेले शंकर पार्वतीसह मेरू पर्वतावर राहत होते। पुढे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला पार्वती गणेश पूजन करीत असता त्यातून बालकरूपी गणेश अवतरले। पार्वती म्हणाली, गंडकी नगरी सिंधू राजा तुझ्या नाशासाठी अवतार झाला आहे। नंतर गणेश व सिंधूचे प्रचंड युद्ध झाले। गणेश एका प्रचंड मोरावर बसून युद्ध करू लागला। त्याने कमलासुराचा वध केला। कमलासुराचे त्याने 3 तुकडे केले। त्या 3 तुकडे तिन्ही दिशांना फेकले गेले। कमलासुराचे मस्तक ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणी म्हणजेच मोरगाव क्षेत्र या ठिकाणी त्याचे मस्तक पडले। आजचे जे मोरगाव क्षेत्र आहे जिथे मयुरेश्वर गणपती बाप्पा आपले जे अष्टविनायकांपैकी जे गणपती बाप्पा आहेत त्यातले प्रथम गणपती बाप्पा जे मयुरेश्वर आहेत त्यांचीच ही कथा आहे। आणि आज त्याच्या त्या गावाला जे नाव आहे ते मोरगाव आहे आणि त्याच ठिकाणी या कमलासुराचा जे मस्तक आहे ते पडलं होतं, म्हणून त्या ठिकाणी आता त्या क्षेत्राला मोरगाव क्षेत्र म्हणून म्हटले जाते। मग गणेशाने सिंधू दैत्याचा पराभव केला व देवांची मुक्तता केली। तेथेच गणेश भक्तांनी विनायकाची मूर्ती स्थापन केली। मोरावर बसून गणेशाने दैत्यांचा नाश केला व सिंधू दैत्याला नाश केला, म्हणून त्याला मयुरेश्वर किंवा मोरेश्वर असे नाव पडले। त्या स्थानाला मोरगाव किंवा मोरेश्वर असे म्हणतात। तर ही कथा जी आहे मोरगावाची म्हणजे आपल्या त्रेतायुगातल्या गुणेश अवताराची ही कथा आहे। गुणेश हेच गणपती बाप्पाचं दुसरं नाव म्हणजे मोरेश्वर किंवा मयुरेश्वर आपण असं म्हणू शकतो। त्रेतायुगात या अवताराला गुणेश असं नाव होतं आणि आपण आता सध्याच्या सोप्या भाषेत म्हणायला गेलो तर मयुरेश्वर हा गणपतीचा अवतार आहे जो त्रेतायुगात झालेला होता। सो आजची ही कथा आपली इथेच संपलेली आहे। तर हा त्रेतायुगातला गुणेश अवतार, सोप्या भाषेत मयुरेश्वर अवताराची ही जी कथा आहे हा गणपती बाप्पा जो आहे तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीला म्हणजे आपण जी गणेश चतुर्थी जी आपण साजरी करतो त्या गणेश चतुर्थीला या गणपती बाप्पांचं प्राकट्य झालेलं होतं। आणि ही आजची आपली दुसरी कथा जी आहे ती संपन्न झालेली आहे। याच ठिकाणी ही कथा संपली आहे। सो जय गणेश। सर्वांना कथा नक्की आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कॉमेंट करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत ही कथा पोहोचवा, जेणेकरून आपल्या गणपती बाप्पांच्या ज्या कथा आहेत त्या सर्वांपर्यंत पोहोचतील आणि सर्वांना समजतील। सो जय गणेश सर्वांना।